कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन गांगरलेला होता. शस्त्र खाली ठेवून म्हणत होता, हे माधवा, या युद्धात मी माझ्या स्वतःच्याच बांधवांवर बाण कसा चालवू? मी हे कर्तव्य निभावू शकत नाही. मला मार्ग दाखव. कृष्ण शांत उभा होता, परंतु त्याच्या डोळ्यातून एका गूढ तेजाची झलक दिसत होती. अर्जुनाच्या मनातील संभ्रम मिटवण्यासाठी कृष्णाने जे केले ते पाहण्यासाठी सारी सृष्टी थांबली होती. पार्था, माझं खरं स्वरूप पाहायला तयार हो, कृष्ण म्हणाला. आणि एका क्षणात त्याचे शरीर विराट स्वरूपात बदलले. हजारो सूर्य एकत्र चमकले तरी ते तेज उत्पन्न होईल. त्याहून प्रखर प्रकाश त्या स्वरूपात दिसत होता. त्या विराट रूपात ब्रह्मांड दिसत होते. भूत, वर्तमान आणि भविष्य एकावेळी प्रकट झाले होते. तिथे ऋषींचे आशीर्वाद, देवतांचे तेज आणि सृष्टीचा आरंभ व अंत सामावलेला होता. अर्जुन स्तब्ध झाला. त्याला देवतांचे जयघोष ऐकू येत होते आणि त्याच वेळी असुरांचा विनाशही दिसत होता. कृष्णाच्या त्या रूपात वेळ, दिशा आणि जीवन मृत्यूची सीमा जणू हरवली होती. त्या दिवशी अर्जुनाने केवळ देवाचे रूप पाहिले नव्हते, त्याने अद्भुततेची चरम सीमा अनुभवली. कृष्णाचे विश्वरूप हे मानवाच्या कल्पने पलीकडचे होते, जिथे शब्द अपुरे होते आणि फक्त डोळ्यांनी त्या अद्भुत क्षणाचा अनुभव घेतला जाऊ शकला. तो क्षण म्हणजेच अद्भुत रस.